राज्यात श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असून त्यांना जीवन जगण्याकरिता अतिशय अल्प मानधन मिळतो। ते मानधन दर महिन्याला नियमित न मिळता 3 ते 4 किंवा 5 ते 6 महिन्यांनी भेटत असते। त्यामुळे त्यांचे जीवन जगणे अतिशय कठीण होत आहे। त्यांचे मानधन अतिशय तुटपुंजी असल्याने त्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी व ते मानधन नियमित दर महिन्याला देण्यात यावे। तसेच बँकेमार्फत लादलेल्या ज्याच्या अटींची पूर्तता करण्यासाठी ग्रामीण स्तरावर ग्रामपंचायतने विशेष सहकार्य करावे। या पद्धतीचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले आहे। तसेच भंडारा येथील नवनियुक्त गट विकास अधिकारी प्रमोद हुमणे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेचे संस्थापक डीजी रंगारी, महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्षा शीतल नागदेवे, महाराष्ट्र प्रवक्ता परिका रामटेके, महाराष्ट्र सचिव मृणाली कोल्हे, विदर्भ अध्यक्षा रत्ना खंडारे, राणी राऊत, प्रिया शहारे, भिक्कुनी सुप्रज्ञा, कीर्ती गणवीर, हर्षा ठवकर, कीर्ती गणवीर व इतरही महिला या प्रसंगी उपस्थित। मी डीजी रंगारी, संस्थापक महामाया सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र। आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। महामाया सामाजिक न्याय संघटनेतर्फे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्याला पाठवलेलं आहे। श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या जे लाभार्थी आहेत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आहेत, यांना जो मानधन मिळते तो मानधन अतिशय तुटपुंज आहे आणि थोडं मानधन मिळते। तो पण मानधन जो काही 1000-1500 रुपये मिळत असेल तो पण मानधन दर महिन्याला मिळत नाही। 3-3 महिने 6-6 महिने तो मानधन मिळत नाही आणि म्हणून तो नियमित मानधन मिळावा त्याचप्रमाणे तो अतिशय मानधन मिळतो। आज इलेक्ट्रिकचा बिलसुद्धा 1000 रुपये येतो आणि त्यांना 1500 किंवा 1000 रुपये मानधन मिळते। मग ते काय खाणार? तर अतिशय बिकट परिस्थिती आहे। त्यामुळे त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी आणि जो मानधन मिळत आहे, संजय गांधी निराधार योजना असेल, वृद्धापकाळ योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल व इतरही काही योजना असतील, त्या सर्व योजनांचे जे लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांना नियमित मानधन देण्यात यावे अशी मागणी महामाया सामाजिक महिला न्याय संघटना यांनी केलेली आहे। त्या पद्धतीचे निवेदन सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे।